आपल्या सगळ्यांना वाटतं संडे हा आरामाचा दिवस आहे, पण मला अजिबात तसं वाटत नाही. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कारण सांगते, संडेच्या दिवशी 90% काम आणि 10% आराम असं होतं. आता संडे आहे म्हटल्यानंतर उठणंही लेट आणि नाश्ताही लेट. तसंच इथं आमचं काहीसं झालं होतं. नाश्ता आमचा 10-10:30 वाजता झाला आणि सगळ्यांचा फेवरेट नाश्ता आणि झटपट म्हणजे पोहे. पण दही आणि पोहे कॉम्बिनेशन खूप छान लागते. तुम्ही कधी दही पोहे ट्राय केलेत का सांगा. मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पीस लिली काय व्यवस्थित वाढत नाही आहे. मी 2 दिवसाला पाणी घालते आणि विंडोजवळ ठेवते, जेणेकरून वाढ नीट व्हावी. बघूया आता काय होते. तर आम्ही इथं आता तयार होऊन चाललो होतो मुळचंद शॉपमध्ये. आता मी तयार झाली आहे म्हटल्यानंतर आमच्या मॅडम कशा पाठीमागं राहणार. तर तिचं आपलं स्वतःचंच मेकअप चालू आहे. तिला स्वतःच तयार व्हायला आवडतं. मग आम्ही गेलो मुळचंद शॉपला. मुळचंद हे असं एक शॉप आहे जिथं कधीही जावा तिथं नेहमी गर्दीच भेटते तुम्हाला. आणि आज तर संडे होता त्याच्यामुळे ऑब्वियसली गर्दी तर असणारच. एक साडी घ्यायला गेलते, 2 घेऊन आले. मला तर तसं पर्पल कलरची साडी आणायची होती कारण ती मला खूप आवडली होती. तुम्हाला कोणती आवडली ते तुम्ही मला नक्की सांगा. आता ज्या कोणी टीचर असतील त्यांना नक्की समजेल की टीचरांना साड्या आणि ड्रेस किती असले तरी कमीच पडतात. सकाळी जाताना बेडवरती पसारा झालेला होताच. तो आधी आवरून घेतला आणि नंतर लक्षात आले की मला काही साड्यांवरचे ब्लाऊज आणि ड्रेस फिटिंगला टाकायचे आहेत. तर ते आधी वेगळे काढले आणि ते पॅक करून ठेवले. बऱ्याचशा साड्यांवरचे ब्लाऊज मी शिवलेच नव्हते. कारण की मी आधी कधी साड्या एवढ्या जास्त यूज करत नव्हते, त्याच्यामुळे ते राहून गेले होते. पण जसं जसं स्कूल जॉईन केलेलं आहे तर मला साड्याही यूज करायला लागतात, त्याच्यामुळे मग आता ब्लाऊज स्टिच करायला टाकते. कारण की आम्हाला स्कूलमध्ये प्रत्येक मंडेला आणि सॅटर्डेला आणि काही फंक्शन वगैरे असेल तर साडी घालणं हे कंपल्सरीच असतं. त्याच्यामुळे आता साड्या जास्त यूज होतात. आत्ता एक पार्सल रिसीव झालं. कारण मनवासाठी हा इलेक्ट्रिक ब्रश मागवला होता. त्याची गंमत सांगते. आमची मनवा बोलत होती की माझा ब्रश करून हात दुखतो म्हणून तिला हा इलेक्ट्रिक ब्रश मागवला होता. तुमच्याकडे ही मुलं अशीच नखरे करतात का हो? आता नवीन ब्रश म्हटल्यानंतर अजून एकदा ब्रश तर झालाच पाहिजे. तसंच आमची मनवा दुपारीच ब्रश करायला चालू केली. जसं जसं स्कूलच्या सुट्ट्या संपतायत तशी मला छोटी मोठी कामं आठवतात. तसंच मला आज आठवलं होतं की गव्हाचं पीठ संपलेलं आहे तर मला दळण करावंच लागणार आहे. पण त्याच्या आधी गावाकडून आंबे आणले होते आणि ते मी पिकण्यासाठी ठेवले होते, तर तेच काढले. त्यातला एक आंबा खराब झाला होता. आता मम्मी काहीतरी काम करते आणि मनवा मध्ये मध्ये नाही करणार असं कधी होणारच नाही आहे. आता तुम्हाला समजलंच असेल की मी असं का बोलले. संडे म्हणजे आरामाचा दिवस नाही आहे, तर तो असा कामात जातो म्हणूनच बोलले होते. तर मग इथं संध्याकाळची वेळ झाली होती. संध्याकाळची कामं आटोपली आणि मग मला नंतर नेक्स्ट डेला माझं स्कूल चालू होणार होतं. त्याच्यासाठी सिलॅबसचं प्रिपरेशन करायचं होतं. कारण फर्स्ट युनिटचा सिलॅबस मला स्कूलमध्ये सबमिट करायचा होता. आता स्कूल म्हटल्यानंतर प्रिपरेशन आणि टाईम मॅनेजमेंट हे आलंच. तसंच माझं इथं युनिट फर्स्टचं हे प्रिपरेशन चालू होतं. कारण युनिट फर्स्टला कोणत्या क्लाससाठी मी किती लेसन घेणार वगैरे त्याचं हे प्रिपरेशन चालू होतं आणि ते मला स्कूलमध्ये सबमिट करायचं होतं. तर मी कम्प्युटर सब्जेक्ट शिकवते. कारण की आमचा सिलॅबस हा CBSE पॅटर्नचा आहे. तुम्ही लेसनमध्ये किती लेसन घेणार आणि टीचिंग एड्स कोणत्या यूज करणार हे मला लिहायचं होतं. तर मी तर अभ्यास करते म्हटल्यानंतर मग आमच्या मॅडम तरी कशा पाठीमागं राहणार, तर त्याही माझ्यासोबत बसल्या होत्या. सो हा माझा फर्स्ट लॉंग व्हिडिओ आहे. आय होप तुम्हाला हा नक्की आवडेल. चलो, व्हिडिओचा एंड करते. IPLची फायनल मॅच बघतोय आणि व्हिडिओचा एंड करते. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.